ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. ईशावास्य उपनिषद या ठिकाणी आता 9वा असणारा मंत्र आपण आरंभ केलेला होता कालच्या पाठामध्ये. अंधंदम प्रविशन्ति ये विद्या उपासते ततो भूय इव ते तम यौ विद्यां ततो. अशा प्रकारे या ठिकाणी कर्म जे आहे, कर्म आणि उपासना जे आहे याची या ठिकाणी निंदात्मक व त्यांची निंदा या मंत्राच्या द्वारे इथे केलेली आहे. शास्त्रामध्ये किंवा वेदामध्ये प्रामुख्याने 3 भाग पडतात. पहिला भाग आहे त्याला आपण कर्मकांड म्हणतो, अथवा तो धर्मजिज्ञासा या अनुषंगाने आपण ते सगळं पाहत असतो. काय कसं करायचं, आचम्य प्राणायाम वगैरे हे सगळे काय असेल त्याच्यामध्ये नित्य नैमित्तिक प्रायश्चित्य काम्य आदी हे सगळं आहे. ही सगळी जी कर्म जी बसवलेली आहे ती सगळा वेदाचा असणारा कर्मकांडाचा अथवा तो धर्मजिज्ञासा या अनुषंगाने हा पहिला भाग त्या ठिकाणी असेल. कारण हा विषय जो आहे आता या इथनं 9, 10 आणि 11 हे 3 जे मंत्र आहे ते 3 मंत्र परस्पर एकमेकांना समन्वयक मंत्र असल्यामुळे त्याची प्रपीठिका करणं म्हणजे पहिल्यांदा तयारी नसेल तर थोडासा विषय क्लिष्ट होईल. त्यामुळे साधारणतः कोणत्या अनुषंगाने हे मंत्र या ठिकाणी घेतलेले आहेत हे आपल्याला जाणण्याकरिता म्हणून त्याची पूर्वपीठिका आपल्याला अपेक्षित आहे. आणि त्या अनुषंगाने पूर्वपीठिकेसाठी म्हणून मूलभूत वेदामध्ये जे काही सांगितलेले आहेत 3 प्रकारचे भाग, एक कर्मकांड सांगितला, दुसरा उपासनाकांड सांगितला आणि तिसरा ज्ञानकांड सांगितला. त्यातला जो ज्ञानकांडाचा जो भाग आहे त्याचं संपूर्ण विश्लेषण मागच्या याच्यामधनं केलं. ईशावास्य सूर्यानामध्ये त्या सगळं जे काय आहे ते सर्व जे काय वर्णन झालं आत्तापर्यंत 7 मंत्रापर्यंत. 8व्या मंत्रामध्ये त्याचं असणारं स्वरूप सांगितलं. हा सगळं जे आहे जो ज्ञानकांड जे आहे उत्तरमीमांसा आहे त्याचं वर्णन त्या ठिकाणी केलं. आता राहिलं कोणतं, पहिला कर्मकांड आणि उपासनाकांड या दोघांचं आता वर्णन करणं या ठिकाणी अपेक्षित आहे. आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी 9व्या मंत्राच्या द्वारे त्या दोघांना घेतलं. कर्मकांडाने पहिला अर्थ करता अंधंतम प्रविशन्ति अविद्या, अविद्याच्या अनुषंगाने कर्मकांड घेतलं आणि ततो भूय इव ते तम य ओम अविद्यां तथा दुसऱ्याच्या अनुषंगाने उपासनाकांड आहे. ह्या दोघांना या ठिकाणी घेतलं. घेण्याचं तात्पर्य असं की हे दोघं जे आहेत केवळ सांगण्याचा इथं ही जी या ठिकाणी या दोघांची असणारी कर्मकांडाची असेल किंवा उपासनाकांडाची निंदात्मक या ठिकाणी जे काही सांगितलं गेलं याचा उद्देश काय, त्याचा उद्देश तिथं त्यांची निंदा करणं नाही. मग त्याचा उद्देश काय, तर त्याचा उद्देश आपण काय म्हणतो की जसं आपण एखादी गोष्ट करत असताना तू एकटा नको रे जाऊ, एखाद्या ठिकाणी जायचं असेल तर आपण काय म्हणतो तू एकटा नको जाऊस, मग काय कर तुझ्याबरोबर याला सोबत घेऊन जा. म्हणजे मग काय होईल, तुमचं काम लवकर त्या ठिकाणी संपेल किंवा तुम्ही तुमच्या कामामध्ये यश मिळेल. तुम्ही दोघं जा त्या ठिकाणी म्हणजे लवकरात लवकर काम उरकून तुम्ही परत याल किंवा तुमचं काम त्या ठिकाणी दोघे गेले तर सिद्ध होईल. एकटा गेला तर तुला ते काय साधणार नाही. असं ज्या प्रकारे आपण व्यवहारामध्ये मानतो आणि एखाद्या कामासाठी म्हणून मग त्या दोघांना आपण प्रवृत्त करतो कारण एकाच्याने ते झेपणार नाही. तसंच या ठिकाणी केवळ कर्मकांड करत बसला, त्याला उपासनाकांडाची जर हे नसेल, फक्तच कर्मकांड करत बसला परंतु बाकी त्याला उपासनाकांडाची जर साथ नसेल, देवतेची असणारी उपासना विशिष्ट नसेल, नुसताच कर्मकांड करत बसला तर त्याचा काही उपयोग नाही. कारण ते काय ते सगळे दक्षिणाया मार्गामध्ये जाऊन पुन्हा आवर्तन होणार त्यांचं. आणि मग नुसतं कर्मकांड सोडून दिलं, काहीच कर्म नाही केलं, मग नुसतं काय केलं फक्त उपासना करत बसतो देवतांची मी, तरीसुद्धा त्याचा काही उपयोग होणार नाही. आणि म्हणून या दोघांचा समुच्चय या ठिकाणी अपेक्षित आहे. कर्मकांडाच्या अनुषंगाने जे आहे उपासनाकांड म्हणजे कर्मकांड करत असताना त्या अनुषंगाने त्या देवतांची असणारी उपासना या ठिकाणी अपेक्षित आहे. आणि म्हणून त्या अनुषंगाने या दोघांना हे दोघं जर एकत्र झाले तर काय होणार आहे, निश्चितपणे तिथं काय होणार आहे, फलप्राप्ती प्राप्त होणार आहे. आणि म्हणून या दोघांना एकत्रित करण्याच्या उद्देशाने या ठिकाणी काय केलं, मग त्या दोघांची असणारी काय तुम्ही एक सेपरेट गेला, तुम्ही एकटे गेला तर निश्चितपणे मार खाऊन येतात. आपण असं म्हणतो तू जा एकटा, मग तू काय येतील मार खाऊन येशील. मग काय दोघं गेला तर विजयी होऊन याल. तसा अनुषंगाने कर्मकांड आणि उपासनाकांड या दोघांना एकत्रित करून ज्यावेळेस साधक साधना करतो त्यावेळेस ती साधना काय होते, फलद्रूप होते. हे या ठिकाणी सांगण्याकरिता
म्हणून त्यांनी हा मंत्र या ठिकाणी घेतला. म्हणून ते पहिल्यांदा कर्म काय लिहिलं, कर्म और ज्ञान, कर्म और उपासना का समुच्चय सांगितलं. म्हणजे कर्म आणि उपासना यांचा जर समुच्चय एकत्रित करून गेला तर निश्चितपणे तो काय, तोही कर्म आणि उपासनाचा समुच्चय निश्चितपणे त्याला काय करून जाईल, त्याच्या साध्यापर्यंत येऊन जाईल. परंतु एकटाच करत राहिला, नुसताच कर्म करत राहिला तो साधनेमध्येच गुंतून राहील. मला अमुक करायचं, मला तमुक करायचं. उपासना जर निश्चित करत राहिलं तर त्याच्यामध्येच गुंतून राहील. मग दोघांना एकत्रित करून जर केलं तर काय होईल, निश्चितपणे त्याचा काय होणार आहे, त्याला फायदाच होणार. नुसतंच दूध पिणं ठीक आहे, पण दुधामध्ये जर आपण काय करतो, आपण म्हणतो दूध आहे, पण नुसतं दूध पिल्यानंतर थोडं कधी कधी अजीर्ण होईल. मग काय करतो, काय त्या दुधामध्ये कधीतरी साखर मिश्रित करतो, म्हणजे काय त्याला चव पण येते, मग थोडासा आणखी पिईल, म्हणजे त्याचा अधिक गुणधर्म त्याला प्राप्त होईल. अशा अनुषंगाने तसंच या ठिकाणी नुसतंच कर्म काय झालं, स्थूल झालं. ते काय म्हणतो आपण, वृक्ष झालं. त्याला काहीतरी उपासनेची जोड असेल. मी कोणासाठी करतो, महागणपती प्रीत्यर्थम. आता आपण उपासना केली 10 दिवस महागणपतीची, मग काय कोणाची उपासना, ती देवता, त्या देवतेसाठी मी हे काय करतो, हे अनुष्ठान करतो. हे जे मी आता हे सगळं जे या ठिकाणी गणेश याग जो करत आहे, हे सगळं जे काय कर्माचं या ठिकाणी प्रतिनिधित्व करत आहे, कोणाच्या उद्देशाने, महागणपती देवता प्रीत्यर्थम, त्या महागणपती देवतेच्या अनुषंगाने. त्याच्या अनुषंगाने काय होईल, मला त्या गणपती असणारा जो गणपतीचा असणारा जो देवलोक आहे तो मला प्राप्त होईल, अथवा शिवलोक जो असेल तो प्राप्त होईल, विष्णू लोक आहे तो त्या अनुषंगाने मला प्राप्त होईल. म्हणजे अशा प्रकारे या दोघांचं ज्यावेळेस तुम्ही एकत्रितकरण कराल त्यावेळेस त्या साधनेची सिद्धी होणार. आणि म्हणून त्या अनुषंगाने इथे केवळ एक करू नका, हे यांनी या 9व्या मंत्राच्या द्वारे 10वा आणि 11 परस्पर एकमेकांना पूरक मंत्र आहे. मग त्यांना सांगण्याचं या ठिकाणी तात्पर्य एवढंच आहे की तुम्ही नुसतं एकाचंच अनुष्ठान करत बसला तर त्याचा तुम्हाला कोणत्याही प्रकारचा फायदा होणार नाही. मग काय केलं पाहिजे, याकरता तुम्हाला जर फायदा करून घ्यायचा असेल, या दोघांचं कर्म आणि उपासना हे दोन्ही जे आहे या दोघांना एकत्रित करून ज्यावेळेस काय कराल, तुम्ही साधना कराल, सकाळी उठल्यानंतर स्नान संध्या सगळं काय असेल, भस्मधारणा आदी विधी सगळा करेल, आचमन करेल, आणि त्यानंतर शुचिरभूत होऊन त्या ठिकाणी मग काय पाटावरती बसेल. आणि मग काय करा, आज मला काय करायचं 21 अथर्वशीर्षाची, म्हणजे काय झालं, पहिलं कर्माचा विभाग झाला. आता काय झालं, आता आम्हाला काय करायचं 21 आवर्तन करायची गणपतीची. हा काय झाला, देवता उपासनेचा भाग झाला. या दोघांना जर एकत्रित केलं तर काय होणार आहे, त्याचं शीघ्र फळ प्राप्त होणार आहे. म्हणून अशा करिता म्हणून या ठिकाणी त्या ठिकाणी यांची जी निंदा केली, केवळ एक करून नाही उपयोग. नुसतं आचम्य प्राणायाम गुत्ता आणि बसला, पुढं काय करायचं, पुढं आता काहीच नाही, देवता उपासनाच नसल्यामुळे नुसतंच करून काय करणार. म्हणून त्या अनुषंगाने या ठिकाणी दोघांचं असणारं एकत्रितकरण केलं तर निश्चितपणे जे कार्य आहे, जे मनोरथ आहे, हे सिद्धीला जाण्याकरिता म्हणून या दोघांची एकत्रितपणे उपासना करावी. या अनुषंगाने सेपरेट तुम्ही करू नका. म्हणून त्यांचं सेपरेट निंदा केली की नुसतंच कर म्हणून अंधम तम प्रविशन्ति ये विद्याम उपासते. जे अशा प्रकारे अविद्या म्हणजे जे कर्मामध्ये रत आहेत ते काय, ते जे कर्मामध्ये रत असतं ते कशामध्ये प्रवेश करतात, कर्माच्या अनुषंगाने. काय, अविद्येमध्येच. कर्म काय करतं, कर्म अविद्येकडेच घेऊन जाणार आहे. कर्म किं परम कर्म तज्जडम सांगितलं त्या ठिकाणी साधा याच्यामध्ये उपदेश सारामध्ये, की ते जड स्वरूपाचं असल्यामुळे ते काय करणार आहे, आम्हाला अविद्येकडेच घेऊन जाणार आहे कर्म. म्हणजे अशा प्रकारे ते कर्म आम्हाला अविद्येकडे घेत असतात. परंतु जे कर्म सोडून निसते मग काय केलं, दुसरा जो साधक आहे त्याने काय, हे कर्म किं परम कर्म तज्जडम, अरे कर्म कशाला करायचं. म्हणून त्याने काय केलं, फक्त उपासना आरंभ केली. मी अमुक उपासना करतो, मी तमुक उपासना करतो, परंतु कर्म सोडून नुसत्या विद्येमध्ये म्हणजे अशा प्रकारची देवता उपासनाची जी विद्या आहे त्या उपासनेमध्ये रत असताना तो काय करतो, अशा प्रकारे नुसतं त्याने काय, त्याच्याही पेक्षा घोर अविद्येमध्ये प्रवेश करतो. त्याच्याही पेक्षा हा अज्ञानात जातो, अविद्येत जातो, त्याच्यापेक्षा घोर अज्ञानामध्ये तो जातो. असं या ठिकाणी काय केलंय, सुचवायचा त्यांनी प्रयत्न केला. ही जी निंदा आहे म्हणजे लगेच तो घोर अविद्येमध्ये जातो असं नाही,
हे निंदात्मक या ठिकाणी असणारा या ठिकाणी या मंत्राचा अर्थ त्यांनी केलेला आहे. त्याचा असणारा लक्षात आलं का? अशा प्रकारे निंदात्मक त्यांनी सांगितलं. म्हणजे लगेच तो घोर अंधकारात जाईल, अविद्येत जाईल असं नाही. म्हणून या दोघांचं एकत्रिकरण केलं तर निश्चितपणे कार्यसिद्धी होईल. कार्यसिद्धी होणं म्हणजेच काय? दोघांच्या एकत्रीकरणाने चित्ताची शुद्धी होईल. आणि तिसरे जे आहे ब्रह्मविद्या ते प्राप्त करण्यासाठी तो अधिकारी होईल. याकरता म्हणून या दोघांचं एकत्रितपणे अनुष्ठान साधकाने करावं. हे सारासार मंत्राचं या ठिकाणी काय आहे? अभिप्राय असं या ठिकाणी या मंत्राला म्हणायचं आहे. काय म्हणतात पाहू. कथम पुनः एव अवगम्यते न तु सर्वेषां. अशा प्रकारे या ठिकाणी आरंभ करून नव्या असणारा मंत्र त्याचं या ठिकाणी आरंभ करतात. काय कसे जाणायचे? काय की हे मंत्र विधी कर्मनिष्ठ साधकांसाठी आहे, इतरांसाठी नाही. हे जे मंत्रविधी आहे आता हा जो म्हणजे कुठे नव्या मंत्रापासून जे यापुढे सांगायचं आहे हे जे आहे हे सगळं जे आहे कसं जाणायचं की इथनं पुढे येणारे मंत्र जे आहेत म्हणजे 9, 10, 11 वगैरे पुढचे येणारे सगळे मंत्र आहे मंत्रविधी. या पुढचे हे मंत्रविधी कर्मनिष्ठ साधकांसाठी आहे, इतरांसाठी नाही. इतरांसाठी नाही म्हणजे जे ज्ञान आत्मज्ञानी आहे त्यांच्यासाठी याची काही आता गरज नाही. परंतु मग कोण? हे जे कर्मनिष्ठ साधक आहेत त्या कर्मनिष्ठ साधकांसाठी हे सगळे मंत्र या पुढच्या 9, 10, 11 हे आहे. ते आम्ही कसं काय जाणायचं? याचं काय उत्तर तुम्ही देऊ शकता का? सांगतो. उच्चते त्यानंतर म्हणतात सांगतो. काय सांगताय? सांगतो. काय? अकामिनः साध्य साधन भेदोपरदेन यस्मिन् सर्वाणि भूतान्यात्मैवाद्भूत विजानतः तत्र को मोहः कशोकः इति एकत्वम् अनुपश्यतः इति यद् आत्मैकत्व विज्ञानम् उक्तं तन्न केनचित् कर्मणा ज्ञानान्तरेण वा हि अमूढः समुच्चिचिषितः इह तु समुच्चिचिषया अविद्वान् निंदा क्रियते तस्य च यस्य येन समुच्चया संभवति न्यायतः शास्त्रतः वा तद् इह उच्यते तदेव वित्तं देवता विषयं ज्ञानं कर्म संबंधित्वेन उपन्यस्य न परमात्मनः ज्ञानं विद्या देवलोकम् इति पृथक् फलश्रवणात् तयोः ज्ञानकर्मणोः इह एक अनुष्ठान निंदा समुच्चिषया न निंदापरैव एकैकस्य पृथक्करणात् फलश्रवणात् विद्याया तद आरोहन्ति विद्या देवलोकः न तत्क्षणायन्ति कर्मणा पितृलोका इति न हि शास्त्रविदः किंचित अकर्तव्यता इति आयाम. अशा प्रकारे या ठिकाणी काय म्हणतात ते सांगतो. काय त्याचं असणार तुम्ही जे काय म्हणताय? काय प्रश्न आहे? कर्मनिष्ठ इथे जे येणारे जो मंत्र आहे म्हणजे 9व्या मंत्रापासून पुढे जे काय सांगायचं आहे ते सर्वच्या सर्व जे आहे सांगतो. ते कशासाठी आहे? कर्मनिष्ठ साधकांसाठी आहे. इतरांसाठी नाही. इतरांसाठी नाही म्हणजे ब्रह्मनिष्ठांसाठी नाही. त्याच्यावर आम्ही उत्तर देतो. सांगतो. काय उत्तर देतात? निष्काम साधकासाठी. जो निष्काम साधक आहे अशा प्रकारचे ज्याला गमनामध्ये कुठल्याही प्रकारची कामना नाही असा जो साधक आहे म्हणजे काय? जो विवेक वैराग्य समाधी षटकसंपत्ती आणि मुक्षत्व ज्याने प्राप्त केलेला ब्रह्मनिष्ठ जो साधक आहे त्याला काय? निष्काम साधकासाठी यस्मिन् सर्वाणि भूतान्यात्मैवाभूत विजानता या मंत्राद्वारे साध्य व साधन यांचा वेद निराकरण करून आत्म्याच्या एकत्वाचे ज्ञान प्रतिपादित केले आहे. त्याच्यासाठी जो आत्मनिष्ठा आहे आत्मनिष्ठासाठी पूर्वीच सांगितलं. काय सांगितलं पूर्वी? यस्मिन् सर्वाणि भूतांच्या त्याच्यामध्ये सर्व आत्मभूतच होतं. तत्र को मोह को शोका त्याला कुठल्याही प्रकारचा शोक मोह प्राप्त होत नाही हे सगळं सांगितलं या मंत्राद्वारे. साध्य आणि साधन. साध्य काय? ब्रह्मविद ब्रह्मै भवति हे साध्य. आणि साधन सगळं कधी होतो? यस्मिन् सर्वाणि भूतानि आत्मैवा भूत विजानत. ज्या क्षणी तर सर्वामध्ये एक आत्मतत्व पाहण्यास सुरुवात करतो त्यावेळेस तो ब्रह्मविद तो कोण होतो? ब्रह्मच होतो. अशा प्रकारे काय? साध्य आणि साधन यांचे भेद निराकरण करून आत्म्याच्या एकत्वाचे ज्ञान प्रतिपादित केलेले आहे. अशा प्रकारे साध्य आणि साधन जे आहे यांचं काय? भेद निराकरण करून त्या ठिकाणी काय होतं? एकदा ते आत्मतत्व प्राप्त झाल्यानंतर काय होतं? काही मग तिथं चिदानंद रूपच होऊन जातो. साध्य साधन असणारा जे भेद जे आहे भेदवृत्ती जी आहे मनामधली हे भेदवृत्ती संपते. तो मत भिन्न आहे. ही जी भेदवृत्ती आहे ही भेदवृत्ती ज्यावेळेस संपली
त्याच वेळेस त्याला काय त्या असणाऱ्या आत्मतत्वाची अपरोक्ष अनुभूती त्याला प्राप्त झाली. म्हणजे साध्य आणि साधनाभेद यांचं काय झालं, निराकरण केलं त्यांनी. निराकरण करून काय झालं, आत्म्याच्या एकत्वाचे प्रतिपादन केलं. आत्म एकत्व जे ज्ञान आहे, ब्रह्मविद ब्रह्मैव होती, हे जे ज्ञान आहे ते प्रतिपादित केलं. त्याला कोणीही विद्वान कोणत्याही कर्म अथवा अन्य ज्ञानाबरोबर एकत्र करू इच्छिणार नाही. हे अशा प्रकारचं जे ज्ञान आहे, कोणतं आत्मज्ञान अथवा यस्मिन् सर्वाणि भूतानि आत्मेवा भूतबीजांत, अशा प्रकारचं असणारं पहिल्या मंत्रांच्या द्वारे सांगितलेलं जे ज्ञान आहे, त्या ज्ञानाला त्याच्यासाठी सांगितलं, त्याला कोणीही, ते अशा प्रकारचं जे ज्ञान आहे त्या ज्ञानाला कोणीही प्रतिपादित केले, त्याला कोणीही विद्वान कोणत्याही कर्म अथवा अन्य ज्ञानाबरोबर एकत्रित करू शकणार नाही. त्याच्या कशाही बरोबर, ज्ञान म्हणजे ज्ञानच आहे, त्याला खाली कुठेतरी आणून बाबा त्याचा कर्माची समुच्चय करून घेतो, त्याचा उपासनेशी समुच्चय करून घेतो, तर तसं होऊ शकणार नाही, हे यांनी स्पष्ट केलं. म्हणजे ज्ञानकांड म्हणजे ज्ञानकांडच, ज्ञान म्हणजे ज्ञानच आहे. त्या ज्ञानाचं जे आहे, कोणतं ज्ञान, स्वस्वरूपाचं असणारं जे ज्ञान आहे, त्या स्वस्वरूपाच्या असणाऱ्या ज्ञानप्राप्तीनंतर त्याचा इतर दोघांशी, म्हणजे कर्मकांड आता उपासना कांड आहे, म्हणून अन्य कोणत्याच ज्ञानाबरोबर दुसरं कोणतंही ज्ञान, म्हणजे हे जे ज्ञान आता सांगितलं त्याच्याबरोबर त्याचा समुच्चय त्यांना करता येणार नाही. एकत्रित करू का कोणी इच्छणार सुद्धा नाही. एकदा त्या तत्वाला गेल्यानंतर परत तो खाली काहीतरी येईल आणि करेल असं काही होऊ शकत नाही. येथे समुच्चयाच्या दृष्टीने अविद्वान आदीची निंदा केलेली आहे. या ठिकाणी समुच्चयाच्या दृष्टीने, म्हणजे या मंत्रामध्ये, कुठे 9व्या मंत्रामध्ये समुच्चयाच्या दृष्टीने अविद्वान जो आहे त्या अविद्वान यांची काय केलेली, निंदा केलेली आहे. आता हा न्याय व शास्त्रानुसार ज्याचा ज्याच्याबरोबर समुच्चय होऊ शकतो तेच तेथे सांगितले गेलेले आहे. ज्यांचा ज्यांच्याबरोबर समुच्चय होतो, ज्याची कोणाशी संगत झाली पाहिजे, ज्याचा त्याच्याशी संगत झाली पाहिजे, म्हणजे ज्याचं मग तेच सांगितलं न्याय आणि शास्त्रानुसार, अलग लक्षात. मग त्याचं जे आहे त्याचं म्हणजे अधिकारी विषय प्रयोजन हे भिन्नच आहे. कोणाचं, ब्रह्ममीमांसेचं, आणि ह्यांचं अधिकारी विषय प्रयोजन भिन्न आहे यांचं. या दोघांचं हे सगळ्यामध्ये भिन्न असल्यामुळे या दोघांचं एकत्रीकरण होऊ शकत नाही. कोणाचं, ब्रह्ममीमांसेचं आणि पूर्वमीमांसेचं. मग तेच सांगितलं. आता हा न्याय आणि शास्त्रानुसार ज्याचा ज्याच्याबरोबर समुच्चय, ज्यांचं त्या समान पाहिजे, त्याच्यामध्ये काय तर समानता असणार तरच. आता इथे काय होईल, कर्मकांड आणि उपासनाकांडामध्ये समानता होते, पण कर्मकांड आणि ज्ञानकांडामध्ये समानता, दोघाही अधिकारीमध्येच भेद आहे. इथं गृहस्थी अधिकारी, तिथं ब्रह्मचारी संन्यासी अधिकारी. इथे यज्ञादी कर्म करायचे, तिथं काहीच करायचं नाही. नित्य आत्मनित्य सिद्ध आहे. आत्मसिद्ध करण्यासाठी मला काहीतरी करतो. इथं जसं करणं आहे, कर्मकांडामध्ये ज्याप्रमाणे करणं आहे, केल्यानंतर प्राप्ती आहे, त्याच्याबरोबर विरुद्ध आहे तिकडं ज्ञानकांडामध्ये. काही न केल्यानंतर प्राप्ती आहे. म्हणजे असा मजेशीर विषय आहे. इकडे करायचं आहे, केल्यानंतर त्या लोकाची प्राप्ती आहे, परंतु तिथं जेवढे करू तेवढे गंतत बसू. मग सर्व कर्मसन्यास आहे, तिकडे सगळं सोडून द्यायचं. ज्यावेळेस सगळं सोडून देईल त्यावेळेस त्याला प्राप्ती होणार. म्हणजेच काय, म्हणून या दोघांचं जे आहे एकत्रीकरण होऊ शकत नाही. मग तेच सांगण्याचा प्रयत्न केला. समुच्चय जे करायचं, म्हणजे एकत्रित जे करायचं, काहीतरी गुणधर्म साधर्म्य पाहिजे ना, तेव्हा त्या दोघांना एकत्रित बसतो. आपण म्हणतो अ ग्रुप, वर्गामध्ये किंवा शाळेमध्ये काय करता, हा ए ग्रुप, बी ग्रुप, हा सी ग्रुप. मग तुला किती मार्क पडले, बाबा मला 60पर्यंत पडले, तू ए ग्रुपमध्ये जा. 60 ते 70 बी ग्रुपमध्ये जा. 70 ते 80 सी ग्रुपमध्ये जा. असं ज्याप्रमाणे आपण करतो तसं तर समुच्चय करण्यासाठी, एकत्रित करण्यासाठी काही गुणधर्म साधर्म्य पाहिजे. तसंच या ठिकाणी मग तेच सांगण्याचा प्रयत्न केला. म्हणजेच ते साधर्म्य जे आहे हे कोणाचं, ज्ञानकांडाबरोबर यांचं जमत नाही, कोणाचं कर्मकांड आणि उपासनाकांडाचं जमत नाही. ते ज्ञानकांड हे भिन्नच आहे. त्याचं हे सगळं विषय, अधिकारी, संबंध, प्रयोजन, हे जे 4 विषय आहेत, प्रामुख्याने गोष्टी आहेत, या ज्ञानकांड आणि पूर्वमीमांसाकांड या परस्पर अत्यंत भिन्न असल्यामुळे त्या दोघांचा समुच्चय या ठिकाणी होऊ शकत नाही. ते सांगण्याचा प्रयत्न केला. येथे समुच्चयाच्या दृष्टीने अविद्वानाची निंदा केलेली आहे. आता न्याय व शास्त्रानुसार ज्यांचा ज्यांच्याबरोबर समुच्चय होऊ शकतो तेच येथे सांगितले गेलेले आहे. ज्यांचा ज्यांच्याबरोबर, म्हणजे कर्मकांडाचा उपासनाकांडाबरोबर समुच्चय होऊ शकतो.
म्हणून तेच या ठिकाणी या मंत्रामधनं सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आणि म्हणून कर्माच्या संबंधाने येथे देववित्त अर्थात देवता संबंधित ज्ञानाचा उल्लेख केला गेला आहे, परमात्म्याचा नाही. आणि म्हणून या ठिकाणी कर्माच्या अनुषंगाने काय केलं, कर्माच्या संबंधाने दैववित्त, त्या ठिकाणी बृहदारण्यक उपनिषदात तो सगळा विषय येणार आहे. आणि म्हणून या कर्माच्या संबंधाने येथे देववित्त अर्थात देवता संबंधित ज्ञानाचा उल्लेख केला गेलेला आहे. जे काही ज्ञान उल्लेख जो केलेला आहे तो देवता उपासना संबंधीचं असणारे ज्ञान आहे. त्या देवता उपासना संबंधीच्या ज्ञानाच्या अनुषंगाने काय केलेला आहे, त्याचा उल्लेख केला गेलेला आहे. परमात्म ज्ञानाचा इथं उल्लेख केलेला नाही. तर परमार्थ जे ज्ञान आहे, ब्रह्मज्ञान आहे, त्या ब्रह्मज्ञानाचा इथे काडी मात्र संबंध नाही. कारण का, कारण विद्येमुळे म्हणजेच काय, विद्येमुळे म्हणजेच उपासनेमुळे देवलोकाची प्राप्ती होते असे ज्ञानाच्या आत्मज्ञानापासून भिन्न फळ सांगितलेलं आहे. कारण या ठिकाणी काय सांगितले, कारण विद्येमुळे म्हणजे त्या प्रकारच्या उपासनेमुळे, इथे विद्या शब्दाचा अर्थ परमात्मत्वाची विद्या नाही, पण इथे विद्या या शब्दाने उपासना, त्याने काय होते, त्या विद्येमुळे, कारण विद्येमुळे उपासने म्हणजे देवलोकाची विद्या देवलोकम त्या ठिकाणी सांगितलं, म्हणजे त्या देवलोकाची प्राप्ती होते. म्हणजेच काय असे होते, असे ज्ञानाचा आत्मज्ञानापासून भिन्न फळ येथे सांगितलेलं आहे. म्हणजे त्याचं जे फळ आहे भिन्न सांगितलं. काय सांगितलं फळ, या आत्मज्ञानापासून देवलोकाची प्राप्ती, देवलोकाची प्राप्ती ही आत्मज्ञानाच्या प्राप्तीपेक्षा भिन्न आहे. म्हणून यांचा विषय हा भिन्न आहे, हे या ठिकाणी सांगितलं. त्या ज्ञान या शब्दाने या ठिकाणी या मंत्रामध्ये ज्ञान ज्या ठिकाणी आहे त्या ज्ञान शब्दाने या ठिकाणी उपासना ग्राह्य करायचं. म्हणजे त्या ज्ञान म्हणजे उपासना, आणि दुसरं काय कर्म. यांचा एक अनुष्ठानाची जी निंदा येथे केली गेली आहे, यांची सेपरेट तुम्ही केलं म्हणून यांच्या एक ज्ञानाची. तू काय जर नित्य कर्माचं उपासना केली तर काय तू घोर अंधकारामध्ये जाशील, आणि नित्य देवतेची उपासना त्याही पेक्षा घोर अंधकारात जाशील. अशा प्रकारे जी निंदा केली गेली या ठिकाणी ते सांगितलं. कर्म एक अनुष्ठानाची जी निंदा केली गेली आहे ती समुच्चयाच्या अभिप्रायाने केली गेलेली आहे. ती या ठिकाणी ही जी काही निंदा केलेली आहे ती निंदा कशाच्या अनुषंगाने केली, ते समुच्चयाच्या अनुषंगाने ती या ठिकाणी निंदा. म्हणजेच काय, तुम्ही सेपरेट करू नका, तुम्ही एकत्र येऊन का, हे सांगायचं त्यांना त्या ठिकाणी. आणि म्हणून त्या अनुषंगाने ती तिथे निंदा केलेली आहे, समुच्चयाच्या अभिप्रायाने केली आहे. म्हणजे निंदेसाठी, म्हणून निंदेसाठी नाही, निंदा त्यातनं त्यांची निंदा करायची असं नाही. कर्मकांडाची तर निंदा करायची आहे किंवा उपासना कांडाची त्या ठिकाणी निंदा करायची आहे असं मंत्राचं प्रयोजन नाही आहे इथे. अलग अत्यंत सूक्ष्म विषय हा आहे. एवढा सहज म्हणजे असं डोक्यामध्ये सहजासहजी बसणारा हा विषय नाही, अत्यंत सूक्ष्म विषय, की त्या या ठिकाणी हा जो शब्द आहे निंदेसाठी त्यांची निंदा केलेली नाही. तर मग कशासाठी केलेली आहे, समुच्चयाच्या जी काही निंदा केलेली आहे येथे कर्म, उपासना आणि कर्म यांचा एक अनुष्ठानाची जी निंदा केली गेलेली आहे ती समुच्चयाच्या अभिप्रायाने केली. तुम्ही दोघं एकत्रित या. अलग लक्षात, तुम्ही सेपरेट झालं तर काही तुमचा उपयोग होणार नाही, तुम्ही मारच खाल. मग काय करा, तुम्ही एकत्र याल तरच त्याला हरवू शकाल. अशा उद्देशाने त्या दोघांना एकत्रित करायचं. कुणाला, उपासनेला आणि कर्मकांडाला एकत्रित तिथं करण्याच्या अनुषंगाने ते केलेलं आहे. ते समुच्चयाच्या अभिप्रायाने केले, निंदेसाठी ती निंदा केली नाही. तिथं जे सांगितलं आहे तो ह्या लोकामध्ये जाईल, तो तिच्याही घोर लोकामध्ये जाईल, असं जे काही तिथं म्हटलेलं आहे ती त्यांच्या निंदेसाठी नाही, त्या दोघांनी एकत्र यावं असा त्या ठिकाणचा असणारा अभिप्राय आहे. निंदे कारण का, तर त्या पदावर आरूढ झाल्यानंतर म्हणजे काय, विद्येद्वारा उपासनेद्वारा काय होईल, त्या पदावर म्हणजे त्या अनुषंगाने ती उपासना केल्यानंतर, त्या देवतेची ती उपासना केल्यानंतर काय, देवलोकाच्या प्राप्तीनंतर तेथे दक्षिण मार्गाने जाणारे पोहोचत नाही. दक्षिण मार्गाने जाणारे म्हणजे कर्मकांड. मला एक उत्तरायणे आणि एक दक्षिणायने. कर्मकांडाच्या द्वारे जे आहे तिकडे आवर्तन होणार आहे. आता जे काय चाललेलं आहे, आता पितृपक्ष वगैरे हे सगळं आता विषय तो वाढेल. अलग म्हणजे दक्षिणायनातनं जाणारे काय आहे ते पुनरावर्तीने. आणि ब्रह्म विदो जना, तर कुठल्या 7व्या मला वाटतं अध्यायामध्ये सगळा विषय झालेला आहे. तेच या ठिकाणी सांगितलं की एक मार्ग जो आहे हा उत्तर जातो आणि दुसरा आवर्तनाचा मार्ग आहे. कर्ममार्गाचं निस्तर हे केलं तर काय, तो आवर्तन होतं. जोपर्यंत क्षीणे पुण्ये मर्त्यलोकम विशंती या न्यायाने
तो आवर्तनाचा मार्ग आहे. परंतु ज्ञान आणि उपासना समुच्चय जर केलं तर त्या देवतेची प्राप्ती आणि त्या देवतेच्या अनुषंगाने त्या देवते सकाशात पुन्हा पुन्हा कल्पांते मोक्षाची त्या ठिकाणी त्यांनी हे केलेली आहे, सांगितलेलं आहे. अशा अनुषंगाने म्हणून ते काय सांगितलं तर त्या पदावर आरूढ झाल्यानंतर म्हणजे विद्येद्वारे म्हणजे उपासनेद्वारे त्या देवलोकाची प्राप्तीनंतर ते दक्षिण मार्गाने जाणारे पोहोचत नाही. दक्षिण मार्गाने म्हणजे हे कर्म करून जे का जाणारे आहेत ते त्या देवलोकापर्यंत पोहोचत नाही. मग कर्म करून जाणारे कुठे जाणार? कर्मद्वारे पितृलोकाची प्राप्ती होते. कर्माच्याद्वारे जे आहे पितृलोकापर्यंत ते जाऊन थांबतात आणि त्यानंतर न पुनरावर्तन त्यांचं आहे. अलग लक्षात 3 पिढ्यांचं आपण म्हणतो. आता हे सगळं चाललेलं आहे आता पितृपक्षाच्या अनुषंगाने. किती आपण आपल्या 3 पिढ्यांचं स्मरण करतो. आपले वडील, आपले आजोबा आणि आपले पंजोबा या तिघांचं त्या ठिकाणी ते हे काय आहे, हे तिघही त्या पितृलोकामध्ये असतात. आणि दक्षिणायनाचं सगळं चाललं आहे. दक्षिणायनाचा मध्यकाळ याच वेळेस का पितृपक्ष आला, इतर वेळेसमध्ये का नाही, भाद्रपदामध्येच का, असा पण प्रश्न येतो. मग त्याच्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर मला वाटतं 21 जून ते 21 डिसेंबर हा सगळा काय दक्षिणायनाचा कालावधी आणि त्यानंतरचा असणारा उत्तरायणाचा. मग त्यानंतर त्याच्यामध्ये असणारा हा मध्य आहे, जून, जुलै, ऑगस्ट. अलग लक्षात हा मध्यावर्ती कालावधी आहे. दक्षिणायनामध्ये असणारा हा मध्य कालावधी. त्यामुळे म्हणजे जसं दिवस सकाळपासून संध्याकाळपर्यंत दिवसाची जी कल्पना केली तर जसा 12 हा त्याचा मध्यान्ह कालावधी, तसं त्या दक्षिणायनाची या 6 महिन्याची पूर्ण कल्पना केली तर काय होतं 22 जून म्हणजे सारासर जुलैमध्येच गेला तो. म्हणजे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरपर्यंत चालतो. म्हणजे जुलै, ऑगस्ट म्हणजे सप्टेंबर, आता चालू सप्टेंबर म्हणजे हा काय झाला, हा मध्यान्ह काळ झाला त्या ठिकाणी. आता याच्यामध्ये मराठी महिने द्यायचे परंतु ते सगळं आता क्लिष्ट तुम्हाला होईल. म्हणून साधारणतः पितृपक्ष आत्ताच का येतो म्हणजे भाद्रपदच्या असणारी अमावस्येलाच का येतो, सर्वपित्री अमावस्या. तर हा त्या ठिकाणी असणारा हा मध्यावर्ती कालावधी असल्यामुळे मध्यान्ह कालाला काय असतो, आपलं भोजन असतं. अलग लक्षात. तसंच या ठिकाणी हे जे पितृलोकामध्ये जाणारे आहेत या पितृलोकांसाठी म्हणून हे जे 15 दिवस आहे हे पितृलोक जे आहे त्या पितृलोकामधून हे आपले जे पितर आहे हे भोजनाकरता म्हणून सांगितले ते या ठिकाणी येतात. आणि म्हणून त्यांचं तर्पण आदी केल्यानंतर ते काय होतात, ते निश्चितपणे त्यांनी संतुष्ट होऊन आपल्याला आशीर्वाद देतात. आणि म्हणून त्यांचा असणारा म्हणजे पितृलोकाचा असणारा हा मध्यान्ह कालावधी असल्यामुळे या ठिकाणी तर्पणादी, भोजनादी, पिंडदानादी ही सगळी व्यवस्था ठिकाणी शास्त्राने सांगितलेली आहे. तेच सांगितलं म्हणजे त्या पितृलोकामध्ये गेल्यानंतर काय होतं, तिथं पुनरावर्तन आहे तिथं आणि तेच कर्माद्वारे पितृलोकाची प्राप्ती होते. अशा प्रकारे प्रत्येकाचे वेगवेगळे फळं सांगणारी श्रुतीसुद्धा आहे. त्याप्रमाणे प्रत्येक ज्या अनुषंगाने जे कर्म त्या देवताच्या अनुषंगाने त्या ठिकाणी जाणारी श्रुती का त्या कर्मकांडाच्या अनुषंगाने तो विषय त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला. उपासने देवलोक, उपासनामध्ये देवलोक म्हणजे उत्तर मार्गामध्ये तो जातो आणि कर्मकांडाच्या अनुषंगाने पितृलोकामध्ये तो जाऊन दक्षिण मार्गाने तो आवर्तित होतो. देवमार्गामध्ये आवर्तन होत नाही. उत्तरोत्तर भागामध्ये उत्तरायण म्हणजे तो उत्तर त्याची प्रगती करत जातो. तिथून पुढे करत शेवटी असं सांगितलं कल्पांते ब्रह्मलोकापर्यंत जातो आणि ब्रह्मा सकाशात त्या ठिकाणी राहतो आणि कल्पांते हा संपूर्ण कल्प झाल्यानंतर ब्रह्माकडनं त्याला असणारा उपदेश प्राप्त करून तो मोक्षाला प्राप्त करून घेतो असं या ठिकाणी त्यांनी सांगितलं. म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी जे काय सांगितलं म्हणून ज्ञान आणि कर्म, ज्ञान जे आहे ज्ञान बाजूला ठेवलं परंतु इथं कर्मकांड आणि उपासनाकांड हे जे दोन्ही आहे या दोघांना काय सांगितलं, या दोघांना एकत्रित करून जर साधना केली तर ती साधना जी आहे निश्चित फलदायी ठरणारी आहे. तत्र अंधंतम अदर्शनात्मकं तमः प्रविशन्ति के ये विद्यया अन्या विद्याया ताम कर्म इत्यर्थः. कर्मणो विद्या विरोधात्वात् ताम अविद्याग्निहोत्रादि लक्षणामेव केवल उपासते तत्पराः सन्ता अनुतिष्ठन्ते इति अभिप्रायः. तदा तस्मात् अंधतमस्तमसो भूयः इव बहुतरमेव ते तमः प्रविशन्ति के कर्म हित्वा ये ऊतु विद्ययामेव देवता ज्ञान एव रताः अविरताः. की अशा प्रकारे काय म्हणतात, ज्यांच्या
याच्यामध्ये जे अज्ञानरूपी अंधकारामध्ये प्रवेश करतात. कोण अविद्यारूपी अज्ञानरूपी अंधकारामध्ये प्रवेश करतात? तर कोण? तर जे अविद्या अर्थात कर्म अर्थात अग्निहोत्रादी अविद्यारूप कर्माचीच उपासना करतात. अशा प्रकारे केवळ कर्माचीच उपासना जे करत राहतात हे सगळेच्या सगळे अज्ञानरूपी घोर अंधकारामध्ये प्रवेश करतात. त्यानंतर कर्माची उपासना करतात आणि करतात तत्पर राहून कर्माचे अनुष्ठान करतात. कारण कर्म अविद्या, कारण का? तर कर्म म्हणजे अविद्या जी आहे आत्मज्ञान विरोधी असल्यामुळे त्यामुळे अविद्या तिला म्हणलं आहे. कर्माला का अविद्या म्हणलं आहे? का ते आत्मविरोधी आत्म्यापर्यंत घेऊन जात नाही, म्हणून तिला या ठिकाणी अविद्या म्हटले आहे. तथा त्याहीपेक्षा घोर अंधकारामध्ये म्हणजे कर्माची जी अविद्या आहे त्यापेक्षा घोर अंधकारामध्ये ते प्रवेश करतात. कोण? तर ते कर्म करणे सोडून ते काय करतात? कर्म करणं सगळं सोडून देतात आणि केवळ विद्या म्हणजे उपासनेमध्येच तत्पर आहेत असे जे आहेत ते सगळे त्याहीपेक्षा घोर अंधकार अविद्येमध्ये ते या ठिकाणी जातात. उपासना म्हणजे विद्या व कर्म यांचे अवांतर फलभेदच यांच्या समुच्चयाचे कारण आहे. अन्यथा एक दुसऱ्याच्या समीप असताना सुद्धा फलयुक्त व फलहीन परस्पर अंगांगी भाव होतील. फलयुक्त अंगी मुख्य होईल आणि फलहीन गौण समजला जाईल, हा या ठिकाणी अभिप्राय आहे. म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी सांगण्याचं तात्पर्य काय? त्यांना सारासार या सगळ्या मंत्राचा अर्थ हाच की पहिल्यांदा जसा आरंभ केला त्याप्रमाणे वेदामध्ये असणारे तीनही कांड, एक काय? ज्ञानकांड, उपासनाकांड आणि कर्मकांड. तर ज्ञानकांडाने काय? ब्रह्मविद ब्रह्मैव होती, या ज्ञानाचा ब्रह्मालाच प्राप्त करून देतो. परंतु दुसरे जी दोन कांड आहे, एक उपासनाकांड आणि एक कर्मकांड. तर कर्मकांड आणि उपासनाकांडाच्या अनुषंगाने या उपासना जर करायची असेल या दोघांचे संयुक्त एकत्रितपणे उपासना करावी हे या मंत्राच्या द्वारे त्यांनी सांगितलं. म्हणजेच कर्मकांड आणि उपासना कांडाचा समुच्चय या मंत्राच्या द्वारे त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा असणारा कर्म आणि उपासनेचा समुच्चयात्मक काज अशा प्रकारे त्या दोघांचा समुच्चय करून आम्ही ज्यावेळेस उपासना करू मग आम्हाला काय त्याचं फळ प्राप्त होईल ते पुन्हा 10व्या मंत्राच्या द्वारे सांगण्याचा प्रयत्न केला. अन्य देवाहुर्विद्यया अन्यदाहुरविद्यया यदिष्टमधीराणाम येन तद्विचक्षरे. अशा प्रकारे 10व्या मंत्राच्या द्वारे त्याचा असणारं कर्म आणि उपासनेचं या दोघांना एकत्रित केल्यानंतर जे पहिल्यामध्ये निंदा केली, कुठे 9व्या मंत्रामध्ये निंदा केली, परंतु 10व्यामध्ये या दोघांना एकत्रित केल्यानंतर मग आता काय फल प्राप्त होईल हे 10व्या मंत्राच्या माध्यमातून सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्याचा विशेष अर्थ उद्याच्या पाठामध्ये पाहणार आहोत. पुन्हा एकदा हे सगळं ऐकण्याचा प्रयत्न करा, कारण विषय अतिशय क्लिष्ट विषय हा. त्यामुळे हा समजणं थोडासा बुद्धीला थोडासा ताण द्यायला लागेल. पण एकदा दोनदा तुम्ही ऐका. विषय तेवढाच आहे. त्यांनी जे काय सांगितलेलं आहे कर्मकांड, उपासनाकांड, ज्ञानकांड, त्यातनं ज्ञानकांड बाजूला गेलं आहे आणि कर्मकांड आणि उपासनाकांडाचं एकत्रीकरण केलं तरच साधना सिद्ध अवस्थेला जाऊ शकेल. हे सारासार यातनं सांगण्याकरिता म्हणून तुम्ही ते एकटे त्याचं अनुष्ठान करू नका, ते तुम्हाला घातक ठरेल हे या मंत्राच्या द्वारे त्यांना सांगायचं आहे. म्हणून त्या ठिकाणी त्या कर्माची त्या उपासनेची या ठिकाणी निंदा केली आहे. तिथं निंदा करावी असं शास्त्राला सांगायचं नाही. हे अतिशय स्पष्ट यातला असणारा विभाग. ओम तत्सत.